नमस्कार. मी अंकुश रामभाऊ जाधव सर, उपाध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्राचे. गेल्या महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीमध्ये भाजपा महायुती सरकारचे सरकार स्थापन झालेलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री म्हणून यांची निवड झालेली आहे. या निवडणुकीमध्ये जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने घटक पक्ष म्हणून प्रचार केला. या प्रचाराचे प्रमुख स्टार प्रचारक आदरणीय लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांचा एक मानस होता की भाजपा महायुतीचे सरकार स्थापन होऊन आमचे दैवत आधारस्तंभ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर जेजुरी या ठिकाणी श्री खंडेरायाला 1 टन भंडाऱ्याचे उधळण करीत रुद्राभिषेक करायचा, अशा प्रकारचा त्यांचा मानस होता. त्याप्रमाणे आता सध्या भाजपा महायुती सरकार स्थापन झालेलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत. आदरणीय लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांचा मानस ठरल्याप्रमाणे आपण येत्या सोमवारी म्हणजेच 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जेजुरी या ठिकाणी श्री मल्हारी मार्तंडाचा 1 टन भंडारा उधळत आपण रुद्राभिषेक करणार आहोत. त्यामुळे जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना तसेच महाराष्ट्रातील रामोशी बेरड समाज बांधव आणि भगिनींना विनंती करतो, आपण या रुद्राभिषेक कार्यक्रमासाठी सहकुटुंब सहपरिवार येत्या सोमवारी 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जेजुरी या ठिकाणी उपस्थित राहावे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.